आता ज्या ज्या वेळेला तुम्हाला हे दिसणार असं दोन्हीला पण कोएफिशियंट्स आहेत त्या वेळेला आपण आता मी सांगतोय ते करणार। जर समजा चुकून तुम्हाला असं दिलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 4, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही x ची व्हॅल्यू पुट करा किंवा y ची व्हॅल्यू तुम्हाला पुट करता येते, तुमच्या मनाप्रमाणे जायचं आहे। पण आता इथं मला काय दिसते बघा, मी जर y तिकडे पाठवला आणि 4 ला इकडे घेतलं तर काय होईल बघा, 2x इज इक्वल टू y तिकडे गेला की 4 आहे तसा मायनस y तिकडे गेला की प्लस y, इथपर्यंत क्लिअर। आणि या 4 ला फक्त आता इकडे बोलून घेतो, म्हणजे काय होणार 2x इथं काय नाही म्हणजे कसं आहे प्लस तिकडे आला की -4 इज इक्वल टू y राहिला, इथपर्यंत क्लिअर झालं। आता तुम्ही x ची व्हॅल्यू पुट केलात की तुम्हाला लगेच y पटापट मिळतं। याच इक्वेशनला आपल्याला असं कन्वर्ट करता येतं, समजतं। जर समजा आम्हाला असं काहीतरी मिळालं तर जिथे फक्त एकाचा कोएफिशियंट आहे दुसऱ्याचा कोएफिशियंटच नाही, ज्याचा कोएफिशियंट नाही त्याला एका ठिकाणी ठेवायचं, बाकी सगळ्यांना उलट्या साईडला पाठवून द्यायचं। यावरून आपल्याला कळते जर समजा असं असतं 2x फक्त x मायनस 4y इज इक्वल टू 4 असं जर असतं तर मी काय केलं असतं, या 4y ला फक्त तिकडे पाठवलं असतं, x इक्वल टू काय झालं असतं 4 प्लस 4y। आता मी काय म्हटलं असतं पुट y इक्वल्स टू, म्हणजे आपण जे पुट म्हणत होतो आणि x इक्वल टू टाकत होतो, आता काय करणार y च्या व्हॅल्यूज टाकायला चालू करणार। समजा मी म्हणणार पुट y इज इक्वल टू 0, 0 पुट केला की काय होणार आहे, x इक्वल टू किती मिळाला 4, फक्त लिहिताना व्यवस्थित 0 4 4,0 पॉईंटला कळलं। हे फक्त y पुट केल्यानंतर लिहिताना मात्र व्यवस्थित लिहायचं, ते तेवढं डोक्यात ठेवा। नाहीतर आपल्याला कसं माहिती असते की x पुट करतोय आम्ही आणि y ची व्हॅल्यू मिळते आणि खाली लिहितोय, म्हणजे ऍक्च्युअल पॉईंट कसा आहे 4,0 आहे, लिहिताना कसा लिहिला जातोय 0,4, कळते। या पद्धतीचा हा ड्रॉबॅक आहे, समजलं काय म्हटलं। जर तुम्ही हे असं ट्रान्सफर वगैरे करत असाल, x एका बाजूला ठेवला इकडे y च्या व्हॅल्यूज पुट करून आता सॉल्व्ह करतो असं म्हणत असाल तर, किंवा आपलं कायमचं ठरलेलं आहे x इक्वल टू पुट करा आणि मग तिकडे ट्रान्सफर वगैरे करून करणार तरी करा, कसंही तुम्हाला जसं आवडेल तसं। पण ही मेथड का सोपी वाटते, कारण की आपल्याला काय करायचं आता फक्त y च्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि सॉल्व्ह करायचं आहे, काही ट्रान्सफर नाही, काही प्लस मायनस नाही, काहीच नाही, कळतं। सो हे सोपं वाटते। सो इथं ते कसं यूज करता येईल तर ते असं यूज करायचं, इथं आता मला काय दिसते बघ, 2x मायनस 3y इज इक्वल टू 4, 3y ला तिकडे पाठवूया, 2x इज इक्वल टू 4 प्लस 3y, बरोबर आहे। 4 ला इकडे बोलून घेतला की काय होणार -4 इज इक्वल टू 3y, क्लिअर आहे। आता हा फक्त 3 काय करणार इकडं डिव्हिजनला पाठवलं, कळालं काय केलं, व्यवस्थित स्टेप वाईज लिहितो। 2x इज इक्वल टू 4 प्लस 3y, ठीक आहे। आता 4 ला इकडे बोलून घेतला की 2x मायनस 4 इज इक्वल टू काय राहिलं 3y, हे क्लिअर झालं। आता फक्त काय आम्हाला पाहिजे आहे y ची व्हॅल्यू, तर 3 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे काय होणार तो डिवाइड अपॉन 3 इज इक्वल टू y। आता फक्त मला कशाच्या व्हॅल्यूज चेक करायच्या बघ, मला फक्त ह्या ज्या वरच्या व्हॅल्यूज आहेत 2x मायनस 4 जे आहे हे जर 3 ने डिवाइड होणारा असलं, म्हणजे हे समजा 6 आलं 3 ने डिवाइड होते, म्हणजे मला y ची व्हॅल्यू कशी मिळाली, इंटिजर मध्ये मिळाली, डेसिमल पॉईंट किंवा काय मिळालं नाही, बरोबर। तर मग मी काय करणार लगेच x ला मान्य करणार। मग आता हा जो x आहे तो फक्त पुट करताना समज मी 0 पुट केला, सध्या 0 घेतला काय होणार आहे 2 × 0 - 4 डिवाइड बाय 3, 2 × 0 0 0 - 4 अपॉन 3 काय आलं -4 अपॉन 3 इज इक्वल टू y। आता -4 अपॉन 3 जे आहे ते जर मी बघितलं तर मला काय दिसते -4 अपॉन 3 रिकरिंग आहे, बरोबर आहे, किती होणार 1.33 येणार सगळं। मग हे आपल्याला प्लॉट करता येते का ग्राफमध्ये, नाही म्हटल्यानंतर मग हा पॉईंट घेऊन चालणार आहे का, नाही, म्हणजे आम्ही 0 घेणार नाही, मग आता हे कॅन्सल झालं। मग आता रिकरिंग डिजिट कधी येणार नाही, जर माझा हा वरचा जो न्यूमरेटर आहे तो जर 3 ने डिवाइड होत असेल तर। मग आम्ही फक्त कायम हेच बघणार की इथं आम्ही एक्सपोर्ट केला की हे वरचा जो नंबर तयार होणार आहे तो नंबर 3 ने डिवाइड होतोय की नाही, एवढंच चेक करणार आता रफमध्ये। 2x मायनस 4 एवढंच चेक करायचं, 3 ने डिवाइड झालं लगेच घ्यायचं। मग आता कुठले नंबर्स घेणार तर ते असे घेतायचे 0 - 1 1 -2 2 -3 3 -4 4 -5
5 पर्यंत इथपर्यंत मॅक्सिमम जावं लागतं, याच्या पुढे जायला लागत नाही. यामध्ये तुम्हाला 4 पॉईंट्स आरामात मिळतात. तसंच इक्वेशन तुम्हाला दिलेलं असतं. सो आता 0 पुट केला, मिळालं काय? नाही. -1 पुट करा, मिळते काय बघूया. -1 म्हणजे काय होणार? 2 × -1 -4 -2 -4 काय होणार? -6. मग -6 3 ने डिवाइड होते का? होते. चला मग लगेच काय म्हणणार? पुट x इज इक्वल टू -1. कळते? मग आता -1 पुट करायचं लगेच. 2 × -1 -3y इज इक्वल टू 4. 2 × -1 -2 -3y इज इक्वल टू 4. -2 ला तिकडे पाठवा. -3y इज इक्वल टू 4. -2 तिकडे गेला की +2. -3y इज इक्वल टू 6. -3 आता मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेला की काय होणार? डिवाइड होणार. 6 अपॉन -3 किती आला आन्सर? -2. -1 -2 -1 -2 हा झाला पहिला पॉईंट. चला याचं काम झालं. 1 पुट करून बघूया लगेच. फक्त कुठं पुट करणार? इथेच पुट करणार लगेच. 2 × 1 -4 2 × 1 2 2 -4 -2 3 ने डिवाइड होते का? नाही. मग घेणार नाही. चला नेक्स्ट -2 पुट करूया. 2x -4 -2 पुट केल्यानंतर काय होणार? 2 × -2 -4 -4 नाही होत. -1 कॅन्सल. -2 गेला. +2 करून बघूया. 2 × 2 -4 2 × 2 4 4 -4 0 0 होते का 3 ने डिवाइड? होतं. म्हटल्यानंतर काय घेणार लगेच? पुट. पुढचं लगेच घेणार पुट x इज इक्वल टू काय झालं आमचं? 2. चला 2 × 2 -3y इज इक्वल टू 4. 2 × 2 4 -3y इज इक्वल टू 4. 4 तिकडे पाठवला. -3y इज इक्वल टू 0. बरोबर आहे. +4 आहे तिकडे गेला की -4 4 -4 0. -3 परत डिवाइड झाला. y इज इक्वल टू 0 2, 0 2 0 2, 0. दुसरा पॉईंट आला. हे झालं. -3 पुट करूया आता. पुन्हा तेच इथं चालू. -3 पुट केला की 2 × -3 -4 2 × -3 -6 -4 -10 येत नाही. 3 ने काय डिवाइड होत नाही. -7 +3 पुट करूया म्हणजे 6 -4 2 आलं. नाही होत डिवाइड. नेक्स्ट -4 पुट करूया. 2 × -4 -8 -4 -12 होते डिवाइड. पुट करू. -4 काय म्हणणार? पुट x इज इक्वल टू -4 2 मल्टिप्लाय बाय -4 -3y इज इक्वल टू 4 2 × -4 -8 -3y इज इक्वल टू 4. -8 फक्त तिकडे गेला की काय करणार? -3y इकडे तसंच राहिलंय बरं का. याला काय डिस्टर्ब करणार नाही. नाहीतर लिहिता लिहिता कसं होते गडबडीत -3y न राहता तो 3y राहतो. असं व्हायला नको. सायन्स व्यवस्थित चेक करायची. -8 तिकडे गेला की +4 + 8 -3y इज इक्वल टू 12 y इज इक्वल टू -4 -4, -4 क्लिअर आहे. -4 आला. पॉईंट्स किती झाले? 3. चौथा +4 पुट करून बघूया. +4 म्हणजे 8 - 4 इक्वल्स टू 4 नाही. -5 पुट करा. -5 × 2 -4 -10 -4 नाही होत. +5 करा. 5 × 2 10 -4 इज इक्वल टू 6 म्हणजे +5 चालतो. काय म्हणणार? पुट x इज इक्वल टू 5 2 × 5 -3y इज इक्वल टू 4 2 × 5 10 - 3y इज इक्वल टू 4. आता 10 प्लस आहे तिकडे गेला काय होणार? -4 - 10 -3y इज इक्वल टू -6 प्लस 3 तिकडे गेला की y इज इक्वल टू 5,2 काय आलं? व्यवस्थित समजले कसं करणार? फक्त हे तुम्हाला करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन हे तुम्हाला कळालं. आता डिवाइड कशाने झालं पाहिजे? हे फक्त 3 ने. ते पॉईंट्स फक्त कॅल्क्युलेट करत जाणार. कुठनं घेणार? 0 -1 1 -2 2 -3 3 -4 4 -5 5 हे सगळं बघत जाणार. कळाले?
पॉईंट्स कसे काढायचे समजले आता. चला हे नोट करून घ्या. पहिल्या लाईनसाठी दुसरी लाईन तुम्ही फाइंड करायची. कळलं?